अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यान बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे काल रात्री 11:30च्या सुमारास अपघाताची घटना घडली। भायाळा येथील स्कॉर्पिओ क्रमांक MH20 BN 1565 या वाहनाने जामखेड येथील पोलिसांची जीप क्रमांक MH16 DG 6081 हिला पवार बस्ती जवळ पाठीमागून जोरदार धडक दिली। पोलीस जीप बीड येथील कारागृहात आरोपीला पोहोचवून परत जात असताना हा अपघात झाला। धडकेनंतर पोलिसांचे वाहन रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतात कोसळले। या अपघातात जीपमधील 4 ते 5 पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर जामखेड येथे वैद्यकीय उपचार सुरू आहेत। घटनास्थळी उपस्थित असलेले भाऊराव शिंदे व विक्रांत वाणी यांनी याबाबत माहिती दिली। दरम्यान पोलीस जीपला धडक देणाऱ्या स्कॉर्पिओमधील 4 ते 5 जण मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली आहे। घटनेनंतर नेकनूर व पाटोदा येथील पोलीस प्रशासनाने रात्रीच घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। रात्री आवाज आला आणि आवाज आल्यानंतर आम्ही पळत आलो। ते पोलीसची गाडी इकडे खाली आली, आरोपी ते पोराची गाडी पुढे गेली आणि मग आवाज आले आम्ही इथं आलो। ते ही गाडी इथं आली, हे 4-5 जण होते पोलीस लोक। हां, पोलीस लोक। कोणा काय लागलं होतं? थोडं लागलं होतं त्यांना, मुक्का मारा असं लागलेच म्हणत होते। एक जण बारगाड्याला चमकत आहे म्हणले, एक जण मांडीत चमकत आहे। कुठली गाडी नेमकं म्हणले? पोलीस लोक कुठले होते? जामखेड। काय सांगाल नेमकं? रात्री 11-11:15 वाजता मंगेश जाधव यांचा फोन आला होता। मला आपल्या कोट्यापाशी पोलीसवाल्याची गाडी खाली गेली, मला बाळाचे मुलं आणि पोलीसवाल्याची गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे। तर त्यावेळेस नेकनूरचे पोलीस स्टेशनचे लोक आणि पाडोद्याचे पोलीस स्टेशनचे लोक घटनास्थळी भेट देऊन गेले।